सोलापूर जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जी तयारी आहे ती अगदी अनेक पक्षांनी सुरू केलेली आहे. अनेक नेत्यांनी जे आहे की त्यांची गटबांधणी देखील सुरू केलेली आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी सोलापूरचे राजकीय विश्लेषक जे की सरकारनामामधून त्यांची जी लेखणी आहे ते चालवत असतात. अनेक राजकीय भूमिका ते परखडपणे मांडतात. असे प्रमोद बोडके सर आहे. सर, NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, तालुकानिहाय ही राजकारण कशा पद्धतीनं चालेल सोलापूर जिल्ह्याचा विचार करायचा म्हटलं तर? जिल्हा परिषदेला एकूण 68 जागा आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त जागा ह्या माळशिरस तालुक्यातल्या आहेत. त्या साधारणतः 9 आहेत. गेल्यावेळी तिथं 11 जागा होत्या, परंतु नव्यानं ज्या नगर परिषद आणि नगरपंचायत झाल्या त्यामुळे त्यांच्या 2 जागा कमी झालेल्या आहेत आणि ती जागा उत्तरमध्ये एक वाढवली आणि करमाळ्यामध्ये एक वाढवली. तरीसुद्धा आत्ता माळशिरस तालुक्यातनं 9 जिल्हा परिषद सदस्य येतात. त्यानंतर पंढरपूर, माढा, करमाळा हे अक्कलकोट हे तालुके मोठे जिथं 7-8 याप्रमाणे सदस्य येतात. त्यामुळे या तालुक्यातला निकाल काय लागतो याच्यावरती जिल्हा परिषदची सत्ता कोणाची हे गणित अवलंबून राहील. सर, या तालुक्यातलं राजकारण नेमकं कशा पद्धतीने चालतंय की आता राम सातपुते असतील आणि मोहिते पाटील असतील, ह्यांची उघड व्यासपीठावरतून एकमेकांना टिकवते, मग भाजप विरुद्धच भाजप असं म्हणता येईल का? अ, भाजपचा विचार स्पष्ट आहे सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये. या जिल्ह्यात काय करायचं आहे हेही त्यांचं स्पष्ट आहे. तुम्ही मोहिते पाटील घराण्यातले जे बाळदादा आहेत, बाळदादा मोहिते पाटील, तर ते त्या भागातले जुने जाणते आणि ते जे सांगतील त्या पद्धतीनं जिल्ह्याची दिशा ठरते असं आपण काही वर्षांपासून पाहतोय. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना आम्ही बाजूला ठेवलं आहे आणि आमचा सगळा परिवार हा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबतीला असेल, कारण माढ्यामधून त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळाली होती. तर तेच बाळदादा आत्ता गेल्या आठवड्यामध्ये असं बोलले की आत्ता आम्ही रणजित सिंहाच्या पाठीमागे उभा राहणार. म्हणजे लोकसभा निवडणुकीला वेगळी भूमिका आणि आत्ता वेगळी भूमिका, आणि आम्ही माळशिरसमधल्या सगळ्या जागा भाजपच्या चिन्हावर लढणार असं त्यांनी स्पष्ट केलं. मग प्रश्न असा येतो की राम सातपुते भाजपचे माजी आमदार यांचं काय होणार? तर या प्रश्नाचं उत्तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी कालच दिलेलं आहे. काल दिवाळी मिलन कार्यक्रमाला ते स्वतः हजर राहिले आणि त्यांनी एक अप्रत्यक्ष संदेश दिला की आम्हाला पुढं काय करायचं आहे. आत्ता मोहिते पाटील परिवाराची अशी तयारी आहे की आम्ही भाजपचे उमेदवार निवडून आणतो, पण भाजप तो प्रस्ताव स्वीकारेल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की माढ्याचे जे खासदार जे आहेत धैर्यशील भैया मोहिते पाटील, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आहेत, तर मग त्यांचा पक्ष काय भूमिका घेणार माळशिरस तालुक्याच्या बाबतीत? माळशिरस तालुक्यामध्ये आमदार राष्ट्रवादीचाच आहे, पवारसाहेबांचाच आमदार आहे, मग ते काय करणार? तर या प्रश्नाची उत्तरं टप्प्याटप्प्याने मिळत जातील. आत्ताच त्यावर भाष्य करणं योग्य नाही, पण हे सगळं इंटरेस्टिंग मजेशीर विषय आहे. आणि सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे OBC जनरल म्हणजे OBC पुरुषासाठी हे अध्यक्षपद आहे. सोलापूर जिल्ह्याची जर सामाजिक रचना पाहिली तर या जिल्ह्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे, माळी समाज आहे आणि लिंगायत समाजामध्ये सुद्धा OBC सर्टिफिकेट मिळायला लागले आहेत. लिंगायत वाणी असतील किंवा इतर तेली वगैरे समाज असतील. तर अध्यक्षपद OBC जरी दिसत असलं तरी ते दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुणबी मराठाचे सर्टिफिकेट 50,000पेक्षा जास्त आहेत. तर हा सगळा अभ्यास, ही सगळी स्थिती जर पाहिली तर या निवडणुका 100% अशा सहज होणार नाहीत, कारण प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा आहे, इच्छा आहे किंवा अध्यक्षपद मिळतं आहे, तर ते प्रत्येकजण अंतर्गत प्रयत्न करणार. तो आत्ताच एक्सपोज होणार नाही, एक्सपोज तो नंतर होईल, पण तुम्हाला जर अध्यक्ष व्हायचं असेल तर त्याची व्यूहरचना तुम्हाला आत्तापासून करावी लागेल. हे माळशिरस तालुक्याचं राजकारण झालं. सर, आपण तालुक्यावाईज जाऊ की सोलापूर पहिल्यांदा लोकसभा घेऊ, मग नंतर आपण पंढरपूर लोकसभा घेऊ. सोलापूर लोकसभेत कशा पद्धतीनं जिल्हा परिषदेचं राजकारण तपतंय? कुठल्या विधानसभेवरती कशा पद्धतीनं हे राजकारण ठरलेलं आहे? सोलापूर लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला, म्हणजे आता खासदार इथून निवडून आलेत म्हणजे हा बालेकिल्ला. मागची जी टर्म होती 2017 ते 22 या टर्ममध्ये अक्कलकोट, दक्षिण या अशा ठिकाणातनं काँग्रेसचे 7 सदस्य विजयी झाले होते. त्याला प्रमुख कारण होतं की सिद्धाराम म्हेत्रेंसारखा तगडा नेता हा काँग्रेसच्या सोबत होता. आज ते एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत.
म्हणजे अक्कलकोटमध्ये पोकळी आहे. मंगळवेढ्यातले भगीरथदादा भालके जे आहेत ते नॉट रिचेबल आहेत. त्यांचं अजूनही क्लिअर होत नाही की ते कोणासोबत आहेत. दक्षिणमध्ये दिलीप माने मालक असतील, सुरेश हासापुरे असतील, ही टीम होती. ती बाजार समितीपासून ती टीम भाजपच्या जवळ गेलेली आहे. म्हणजे तुमचा अक्कलकोट ब्लँक आहे. मंगळवेढा पंढरपूरमध्ये तुमचं काही नाही आहे. दक्षिणमध्ये काही नाही आहे. मोहोळ तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस लढणार कुठं आणि येणार किती? सोलापूरच्या खासदार ज्या आहेत प्रणितताई शिंदे, तर ह्या खासदार झाल्यानंतर या किती आमदार निवडून आणतात याची उत्सुकता सर्वांनाच होती. दुर्दैवानं सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या 3 विधानसभेच्या जागा काँग्रेसनं लढल्या आणि 3ही पराभूत झाल्या. आज एकही आमदार नाही आहे जिल्ह्यामध्ये. मग काँग्रेसचे खासदार किती सदस्य निवडून आणतात या त्यांच्या कर्तृत्वावरती काँग्रेस पक्षाचं जिल्ह्याचं अस्तित्व येणाऱ्या काळासाठी अवलंबून राहील. सर, अक्कलकोट विधानसभेचा विचार केला तर आमदार सचिन कल्याण शेट्टीने असं सांगितलेलं आहे की आम्ही स्वबळावरती निवडणूक लढू, जे की त्यांचे प्रतिविरोधक असतील किंवा राजकारणातले स्पर्धक असतील सिद्धराम म्हेत्रेजी, हे शिवसेना शिंदे गटात आहेत. मग कशा पद्धतीचं हे आव्हान आहे, नेमकं काय आहे? राजकारणच थोडंसं हे विचलित करणार आहे. मुळात विषय असा आहे की बदललेत फक्त झेंडे, मैदान तेच आहे आणि एकामेकाच्या विरोधात लढणारे भिडू पण तेच आहेत. फक्त झेंडे बदललेत आणि निवडणूक जशी जशी खाली येते, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, तशी तशी ती निवडणूक त्या उमेदवाराभोवती फिरायला चालू होते. तुमचे उमेदवार किती स्ट्रॉंग असतील याच्यावरती हा निकाल अवलंबून आहे. इथं पक्षाचे विचार, पक्षाचं कार्य काम करतात, हे मुद्दे काम करतात, पण उमेदवार किती तुमचा लोकातला आहे याच्यावरती हा निकाल अवलंबून असतो. तर हे उमेदवार कसे देतील? आत्ता फक्त अक्कलकोटमध्ये झेंडाच बदललाय ना. काँग्रेसचा जाऊन शिवसेनेचा आला. बाकी माणसं तर तीच आहेत एकामेकाच्या विरोधात लढणारी. तर मगा जसं सांगितलं की फक्त नुसते झेंडे बदललेले आहेत, लढाई तीच असणार आहे आणि मैदानही तेच असणार आहे. की आता चर्चेचा विषय आहे तो म्हणजे की दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ, सुभाष देशमुख विरुद्ध दिलीप माने ही लढत पारंपरिक आहे. आता दिलीप मानेच भाजपकडे जाणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. ज्या दिवशी प्रवेश व्हायच्या अगोदर दिलीप माने मालकांना भाजपनं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं चेअरमन केलं, त्याचवेळी ठरलं होतं की आपल्याला पुढं काय करायचं. ज्या गोष्टीमुळं तुमचे दोन आमदारासोबत भिडले, म्हणजे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख मालक, ज्येष्ठ आमदार सुभाषबापू देशमुख यांच्याविरुद्ध युवा आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि देवेंद्रदादा कोटे. मग हे भाजपला त्यावेळेस लक्षात आलं नाही का की आपण जर हे गणित या पद्धतीनं जर केलं बाजार समिती निवडणुकीसाठी तर आपल्याच आमदारांमध्ये ही फाटाफूट होणार आहे. मग हे माहिती असून सुद्धा भाजपनं हा डाव का खेळला? तर हा खूप खूप लॉंग टर्मचा ऑपरेशन लोटसचा एक भाग दिसतोय, ज्याचे टप्प्याटप्प्यानं आपल्याला ह्या गोष्टी कळत जातील. कारण आत्ता त्या गोष्टीवर बोलण्यात काहीच अर्थ नाही. काल पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी हेच सांगितलं की आम्ही दिलीप माने मालक असतील, बाकीचे माझे आमदार असतील, आम्ही ह्यांना पक्षात घेतो, आम्ही यांचा प्रवेश करतो. तर मी मागा सुरुवातीला जसं म्हणलं की या जिल्ह्यात काय करायचं हे भाजपनं 100% ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल चालू आहे. आणखीन की बार्शीचं राजकारण कशा पद्धतीने चालते नेमकं? बार्शीचंही राजकारण गटावर अधिक आहे. पक्षाच्या झेंड्याला फार कमी महत्त्व आहे. तिथले आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत दिलीप सोपल साहेब, त्यांच्या आजपर्यंतच्या जर आमदारकी आपण पाहिल्या तर वेगवेगळ्या पक्षावर त्यांनी आमदारकी मिळवलेली आहे. म्हणजे त्या तालुक्यामध्ये ते स्वतः त्यांचा गट सक्षम आहे. तशीच परिस्थिती माजी आमदार राजेंद्र राऊत यांची आहे. ते कधी भाजपच्या जवळ होते, कधी शिवसेनेच्या चिन्हावर लढले, कधी शिवसेनेच्या चिन्हावर आमदार झाले, कधी काँग्रेसमध्ये गेले. तर त्यांचा गट मजबूत आहे. राजाभाऊ राऊत हे 100% भाजपकडनं लढणार, कारण केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. आता विषय हा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत दिलीप सोपल साहेब, हे मशाल चिन्हावर उमेदवार टाकणार की स्थानिक आघाडी करणार. त्याचं कारण असं आहे की ना तुमची केंद्रात सत्ता आहे ना तुमची राज्यात सत्ता आहे. तुम्हाला 4 वर्ष आणखीन काम करायचं. उद्या तुमची पंचायत समिती जरी आली, तुमचे जिल्हा परिषद सदस्य जरी निवडून आले, तरी तुम्हाला ह्या अडचणी येणार आहेत. सोपल साहेब एक उदाहरण झालं. अशी परिस्थिती जिल्ह्यातल्या महाविकासचे जे 4 आमदार आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचा एक आमदार आहे, ह्या 5ही जणांना
ही अडचण येणारच आहे. तर या अडचणीतून ते कसा मार्ग काढतात, त्यांच्या चिन्हाचा आग्रह धरतात की स्थानिक आघाडी काढून आम्ही तुमचेच आहे असं सांगत 5 वर्ष काढतात, हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. सर, याच पद्धतीनं मोहोळचं पण राजकारण जे आहे ते इंटरेस्टिंग होत चाललेलं आहे. कारण मोहोळचे जे शरद पवार तुतारी गटाचे जे आमदार आहेत राजू खरे, यांचं उघड अनेक व्यासपीठांवरती एकनाथ शिंदेंच्या पक्षाला समर्थन असतं, अजितदादांच्या पक्षाला समर्थन असतं, इव्हन भाजपला समर्थन असतं. आणि त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत की राजन पाटील, हे पण आता भाजपमध्ये गेले. ती लढत नेमकी कशी होईल? मोहोळ तालुक्याचं राजकारण जे आहे ते 2 मतांवर चालतं. त्यातलं एक मत जे आहे, माजी आमदार राजन पाटील यांच्यावर प्रेम करणारा मतदार आणि राजन पाटील यांना विरोध करणारा मतदार, ह्या 2 मतदारांवरती हे राजकारण चालतं. आजपर्यंत विरोधी मतामध्ये झालेल्या विभागणीमध्ये राजन पाटील यांचा गट हा कायम जिल्हा परिषद, त्यानंतर आमदारकी, लोकसभा यामध्ये यशस्वी होताना दिसला. कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहोळ बचाव संघर्ष समिती, त्या समितीच्या माध्यमातून एकवटलेले सगळे विरोधक, दिग्गज विरोधक, आणि आपण सर्वांनी एकत्रित राहण्यासाठी मोहोळचे ग्रामदैवत नागनाथ महाराजांची घेतलेली शपथ, या गोष्टीमुळं हा निकाल लागला मोहोळ विधानसभेचा कालचा. आता जिल्हा परिषदमध्ये तशीच लढाई होणार आहे. राजन पाटील यांचे समर्थक विरुद्ध राजन पाटील यांचे विरोधक. भाजपचं त्या तालुक्यामध्ये काही अस्तित्व नाही आहे. ना तिथून कधी जिल्हा परिषदचा सदस्य झाला, ना तिथं कधी भाजपची एका दुसऱ्या ग्रामपंचायत वगळता कुठल्या ग्रामपंचायत आल्या, ना पंचायत समिती सदस्य झाला. ज्या तालुक्यात तुम्ही काहीच नाहीत, त्या तालुक्यात तुम्हाला माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून प्रवेश करायला मिळतो. ही भाजपसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याचे परिणाम, त्याचे फायदे हे त्यांना भविष्यात मिळतील. आत्ता उद्याच्यालाही निवडून येतील, पण पक्ष म्हणून जे काय त्यांना तालुक्यामध्ये मजबूत व्हायचं त्याची सुरुवात ते या माध्यमातून करतील. म्हणजे भाजपचं जे ऑपरेशन लोटस आहे ते सोलापूर जिल्हाभरात सक्सेसफुल होतं असं वाटतं तुम्हाला? 100% होतंय. त्याचं मुख्य कारण असं आहे की राज्याचे ग्रामविकास मंत्री जे आहेत, जयाभाऊ गोरे, जयकुमार गोरे साहेब, ते सोलापूरचे पालकमंत्री आहेत. आणि उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्याच्या ग्रामविकास मंत्र्याच्या संबंधातली जिल्हा परिषद ही भाजपची जर नसेल तर राज्यभर खूप, तुम्ही सगळं जिंकलं आणि हे हरलं तर याला अर्थ काय ना. तर त्यामुळं भाजपनी सोलापूरची निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यांना त्यांच्या चिन्हावरचं संख्याबळ पाहिजे आणि त्यांना त्यांचा अध्यक्ष बसवायचा आहे. त्यामुळे त्या गोष्टीसाठी ते कुठलीही तडजोड, 2 पावलं मागं सरकणे, दुसऱ्याला मागं घेणे, कोणाला शांत बसवणे, ह्या सर्व गोष्टी करताना ते दिसत आहेत. अगदीच की सोलापूरचं हे हां काय सर? तर भाजपच्या विरोधात कोण? भाजप तर शक्तिशाली, भाजपच्या विरोधात कोण? सोलापूर जिल्हा हा शरदचंद्र पवार साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, पूर्ण पवार फॅमिलीवर प्रेम करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यातला माढा, करमाळा, मोहोळ, माळशिरस, सांगोला हा जर भाग बघितला तुम्ही, पूर्ण भीमापट्टा, तर ह्या परिवाराचे आणि पवार फॅमिलीचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला, अजितदादांना या जिल्ह्यातून एकही आमदार मिळाला नाही, सगळ्या जागा त्यांच्या पडल्या. पण जिथं हरवलंय तिथंच तुम्ही शोधू शकता. याप्रमाणे अजितदादांनी सोलापूरची जबाबदारी संपर्क मंत्री म्हणून आपल्या शेजारचे जे मंत्री आहेत, कृषी मंत्री इंदापूरचे दत्ता मामा भरणे, यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे. त्याची 2 कारणं आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना दत्ता मामा भरणे यांच्याकडं सोलापूरची जबाबदारी होती. अनेक वर्षांपासून दत्ता मामा आणि सोलापूरचा काही भाग हे जुनं नातं आहे. आणि दत्ता मामा हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांना संघटनात्मक बांधणी, संघटनात्मक गोष्टी ह्या सगळ्या माहिती आहेत. आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भाजपनं जे ओबीसी कार्ड खेळलं आहे मंत्रिपदाच्या माध्यमातून, त्याला चेकमेट देण्यासाठी राष्ट्रवादीनं त्यापेक्षा त्या तोडीचं कार्ड, ओबीसी कार्ड, हे राष्ट्रवादीने खेळलेलं आहे. त्यामुळं भाजप जर सोबळावर लढलं तर भाजपला सगळ्यात मोठा सामना, सगळ्यात मोठी फाईट ही अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत द्यावी लागेल. अगदीच की प्रमोद सरांनी काही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितले सोलापूर जिल्ह्याच्या या निवडणुकीसंदर्भात, की भाजपला सगळ्यात जर मोठी फाईट जर कोणाला द्यायची असेल तर ती अजित पवारांच्या पक्षाला द्यावं लागेल. अशा पद्धतीची ही साधक बाधक चर्चा या ठिकाणी संपलेली आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट टी व्ही आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.